मोलुस्का. सगळ्यात अगोदर आपण काय करतो रे, स्टार्ट केलं ना रे आपण. सगळ्यात अगोदर आपण काय करतो, याच्यावरती बेसिक काही गोष्टी आहेत ना त्या अप्लाय करतो, बरोबर. बेसिक काही गोष्टी अप्लाय करतो. काय काय याच्या बेसिक मध्ये येतं, मोलुस्का. सगळ्यात अगोदर डिप्लोब्लास्टिक का ट्रिप्लोब्लास्टिक, ट्रिप्लोब्लास्टिक. हे जे बेसिक लिहितो ना आपण, या बेसिक वरती लिहिण्यामध्ये आतापर्यंत एकच प्रश्न जनरेट झालाय, एकच प्रश्न आलाय या बेसिकला धरून. त्याच्यावरती जास्त प्रश्न नाही आलेले, पण आपल्याला तरी माहित असणं अपेक्षित आहे. आय थिंक 2 प्रश्न आलेत. एक ऑर्गन सिस्टम विचारलं होतं प्लॅटिहेल्मिंथिसला, आणि एक मल्टीलाइनर मध्ये एक प्रश्न असा जनरेट झाला होता. 2 प्रश्न आलेत. मला असं वाटतं सुडोसिलम विचारायचं बाकी. तो प्रश्न अजून नाही आलेला, तो प्रश्न यायलाच पाहिजे. सुडोसिलम विचारलं तर ऍस्कल हेल्मिंथिस उत्तर लिहायचं, बरोबर. हे काय रे राजा, ट्रिप्लोब्लास्टिक आहे. अजून सिलोमेट का असिलोमेट आहे, सिलोमेट्स आहे. काय राजा, हे सिलोमेट्स. दुसरा महत्वाचा मुद्दा, हे काय येतात, सिलोमेट्स येतात. तिसरा, हे सिलोमेट्स येतात. ट्रिप्लोब्लास्टिक आहे, सिलोमेट्स आहे. अजून काय, सिमेट्री कशी याची, बायलॅटरल ना. सिमेट्री कशी याची, बायलॅटरल. पण याच्यामध्ये जी गोगलगाय, याच्यामध्ये जी गोगलगाय येते ती कशी येते राजा, असिमेट्रिकल. गोगलगाय कशी येते, असिमेट्रिकल. गोगलगाय कशी येते, असिमेट्रिकल. अजून ओपन सर्क्युलेटरी सिस्टम आहे का क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम आहे, याच्यामध्ये ओपन सर्क्युलेटरी सिस्टम आहे. ओपन सर्क्युलेटरी सिस्टम आहे, ओपन सर्क्युलेटरी सिस्टम आहे. महत्वाचा मुद्दा आहे हा, ओपन सर्क्युलेटरी सिस्टम असते याच्यामध्ये. बर, अजून ओपन कुणामध्ये असते, आर्थ्रोपोडामध्ये. क्लोज कुणामध्ये असते, ॲनेलिडामध्ये. क्लोज कुणामध्ये असते राजा, ॲनेलिडामध्ये. क्लोज कुणामध्ये असते, ॲनेलिडामध्ये. डन का. ट्रिप्लोब्लास्टिक असतात, सिलोमेट्स. सिलोमेट्स म्हणजे काय, पोकळी असते यांना. बायलॅटरल, सिमेट्रीवरती बोलण्याची गरज नाही, बायलॅटरल. याच्यामध्ये अपवाद गोगलगाय. गोगलगाय कशी राजा, असिमेट्रिकल. सर्क्युलेटरी सिस्टीम कशी, याच्यामध्ये ओपन सर्क्युलेटरी सिस्टम आहे. पण आर्थ्रोपोडा, आर्थ्रोपोडामध्ये पण कशी सिस्टीम पाहायला मिळते, ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. पण जो ॲनेलिडा आहे, त्या ॲनेलिडामध्ये कोणती सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, क्लोज. याच्यामध्ये 2 अपवाद आहे. मोलुस्कामध्ये जरी ओपन सर्क्युलेटरी सिस्टम भेटत असली तरी याला अपवाद आहे, 2 अपवाद आहे. एक ऑक्टोपस, पहिला अपवाद ऑक्टोपस, आणि दुसरा अपवाद कोण आहे राजा, स्क्विड. हे मोलुस्कामध्ये येतात आणि मोलुस्कात ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम असते. पण या दोघांमध्ये कोणती सर्क्युलेटरी सिस्टीम पाहायला मिळते आपल्याला, क्लोज. कोणती सर्क्युलेटरी सिस्टीम पाहायला मिळते आपल्याला, क्लोज. इथपर्यंत डन झालं, छान, इथपर्यंत कळलं. याच्यावरती आणखी 2 प्रश्न येतात. एक प्रश्न ऑलरेडी आलाय की मोलुस्का संघातले जे प्राणी आहेत त्यांना मस्क्युलर लेग्स असतात. कसे लेग्स असतात राजा, मस्क्युलर लेग्स असतात. डन का. लेग्स कसे असतात, मस्क्युलर लेग्स असतात. दुसरी गोष्ट शरीर खंडयुक्त असतं का, नाही. सेगमेंटेड बॉडी याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. सेगमेंटेड बॉडी असते का, नाही. मग ती कशी असते राजा, मृदू असते. बॉडी कशी असते याचे, मृदू असते. याचे काही एक्झाम्पल आपण पाठ केले होते, बरोबर ना. याचे काही एक्झाम्पल्स आपण पाठ केले होते, ज्याच्यामध्ये येतं गोगलगाय, बोला, गोगलगाय, ऑक्टोपस, स्क्विड, शंख आणि शिंपले. ऑक्टोपस, स्क्विड, शंख आणि शिंपले हे एक्झाम्पल आपण पाठ केलेले. ऑक्टोपस, स्क्विड, शंख, शिंपले हे आपण पाठ केलं. दुसरं एक गोष्ट माहिती आहे की तुम्हाला, ॲनेलिडामध्ये उत्सर्जनासाठी नेफ्रिडिया असतो, याच्यामध्ये उत्सर्जनासाठी मेटानेफ्रिडिया असतो. डन, नाईस. उत्सर्जनासाठी याच्यामध्ये काय असतं राजा, मेटानेफ्रिडिया. मेटानेफ्रिडिया काय असतं याच्यामध्ये उत्सर्जनासाठी, मेटानेफ्रिडिया. उत्सर्जनासाठी काय असतं याच्यामध्ये, मेटानेफ्रिडिया. मेटानेफ्रिडिया काय असतं त्याच्यामध्ये उत्सर्जनासाठी, मेटानेफ्रिडिया. बर, याचा जो अभ्यास आहे, या अभ्यासावरती राज्यसेवा प्रिलिमला प्रश्न विचारला. मोलुस्काचा जो अभ्यास केला जातो, मोलुस्काचा, त्या अभ्यासाला काय म्हणतात रे, मेलॅकोलॉजी. काय म्हणतात, मेलॅकोलॉजी. मेलॅकोलॉजी. आणि याचे जे शेल्स असतात, शेल्स, याच्या शेल्सला म्हटलं जातं कॉन्कोलॉजी. आणि या कॉन्कोलॉजीवरती राज्यसेवेला प्रश्न, या कॉन्कोलॉजीवरती एक प्रश्न विचारला, इथं एक प्रश्न विचारला, आणि ग्रुप सीच्या मेन्सला आणखी एक प्रश्न विचारला.
ग्रुप सी 2023च्या मेन्सला विचारला की हा दुसरा सर्वात मोठा संघ आहे. दुसरा सर्वात मोठा संघ आहे. बरोबर. कितवा सर्वात मोठा संघ आहे? दुसरा सर्वात मोठा संघ आपल्याला हा पाहायला मिळतो. डन का? टॉर्शन नावाची कन्सेप्ट आहे. टॉर्शन की यामधले जे प्राणी आहेत हे स्वतःच्या शरीराला अशी पीळ घालू शकतात. गोगल काय बघा पीळ घालते कधी कधी. त्या कन्सेप्टला टॉर्शन म्हणतात, पण ते मला वाटतं येणार नाही, त्याच्यामुळे ते लिहिण्याची गरज नाही. बेसिक गोष्टी कळल्या, परत एकदा एक्सप्लेन करतो. किती लेअर असतात रे? 3 लेअर. 3 लेअर तुम्हाला माहित असतील. आता 3 लेअर कोणते 3 लेअर येतात? एक आतमधला एंडोडर्म, मधला मेसोडर्म आणि बाहेरचा एक्टोडर्म. ज्यावेळेस मेसोडर्म अवेलेबल नसतो त्याच्या ऐवजी काय असतो? मिझोग्लिया. लक्षात ठेवा, मिझोग्लियावरती प्रश्न आला का चुकवायचा नाही. कोणता अवयव असतो त्याच्याऐवजी मिझोग्लिया? कोणता पार्ट असतो? मिझोग्लिया. सिलोमेट्स आहे. कसं आहे हा प्राणी? सिलोमेट्स आहे. सिलोमेट्स म्हणजे काय? यांना पोकळी असते. पोकळी नसणारे सुरुवातीचे 3 आहेत आणि आय थिंक तो प्लॅटीहेल्मिंथिस वरतीच प्रश्न विचारला मल्टी लाइनरला. मग पोरिफेरा, सिलेंट्राटा आणि प्लॅटीहेल्मिंथिस असिलोमेट्स येतात. सिलोसिलोमेट्स जर म्हटलं तर ऍस्कल हेल्मिंथस आणि मग प्लॅटीहेल्मिंथिस. पुढे ॲनालिडापासून आर्थ्रोपोडापासून पुढे जर म्हटलं तर सिलोमेट्स पाहायला मिळतात. सिमेट्री बायलॅटरल आहे. अपवाद गोगलगाईचा आहे. अपवाद गोगलगाईचा आहे. आणि गोगलगाई कशी येते? असिमेट्रिकल. सर्क्युलेटरी सिस्टीम कशी आहे? ओपन आहे. आयएमपी प्रश्न हा विचारलाय. ग्रुप सीच्या मेन्सलाच प्रश्न विचारला होता. याच्यावरतीच प्रश्न ऑप्शन मध्ये होता हा ऑप्शन. ओपन सर्क्युलेटरी सिस्टम आहे. पण याच्यामध्ये ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम जरी याच्यामध्ये असली तरी ऑक्टोपस आणि स्क्विड याच्यामध्ये कोणती सर्क्युलेटरी सिस्टीम पाहायला मिळते? क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम पाहायला मिळते. डन का? आर्थ्रोपोडा मध्ये कोणती सर्क्युलेटरी सिस्टीम आहे? ओपन. आणि ॲनेलिडा मध्ये कोणती येते? ॲनेलिडा मध्ये क्लोज. ॲनेलिडा मध्ये कशी येते? क्लोज येते. लेग्स असतात का? कशा असतात? मस्क्युलर लेग्स. बॉडी सेगमेंटेड आहे का? नाही. कशी असते? मृदू बॉडी असते. एकदम अशी काय म्हणतो त्याला, गुळगुळीत सॉफ्ट बॉडी असते. एक्झाम्पल आपण पाठ केले होते. गोगलगाय, ऑक्टोपस, शंख, शिंपले आणि स्क्विड. उत्सर्जनासाठी काय? मेटानेफ्रेडिया. महत्वाचा मुद्दा आहे. उत्सर्जनासाठी काय येतो? मेटानेफ्रेडिया. मोलस्काच्या अभ्यासाला म्हटलं जातं मेलॅकोलॉजी. काय म्हणतात ते मोलस्काच्या अभ्यासाला? मेलॅकोलॉजी. आणि याचा जो शेल असते त्या शेल्सला अभ्यासाला काय म्हणतात? कॉन्कोलॉजी. आणि हा दुसरा सर्वात मोठा संघ आहे. मग पहिला कोण येतो? आर्थ्रोपोडा. पहिला कोण येतो? आर्थ्रोपोडा. जाऊ मी पुढे आता. लक्षात आलं सगळ्यांच्या? जाऊ पुढे. चल. आता हा जो मोलस्क आहे हा काही याच्यामध्ये याचं वर्गीकरण केलं. आता नीट लक्ष द्या. हा काही याच्यामध्ये याचं वर्गीकरण कसं आहे ते आधी मी नावं सांगतो. नावं लक्षात राहिले की मग गोष्टी सोप्या जातात. एक मोनोप्लॅकोफोरा. पहिला मोनोप्लॅकोफोरा. पहिला काय राजा? बोला. मोनोप्लॅकोफोरा. दुसरा मोनोप्लॅकोफोरा नंतर एक बायव्हॅल्विया. दुसरा लक्षात ठेवायचा बायव्हॅल्विया. पहिला काय म्हटलो आपण? मोनोप्लॅकोफोरा. दुसरं काय म्हटलो आपण? बायव्हॅल्विया. मोनोप्लॅकोफोरा, बायव्हॅल्विया. तिसरा आपण लक्षात ठेवणार पॉलीप्लॅकोफोरा. हे बघ, पहिला लक्षात ठेवला मोनोप्लॅकोफोरा, दुसरा लक्षात ठेवला बायव्हॅल्विया, तिसरा लक्षात ठेवला पॉलीप्लॅकोफोरा. म्हणजे काय माहितीये का? याच्या बॉडीवरती शेल्स असतात आणि या शेल्सचे लेअर असतात. मोनो म्हणजे एक, बाय म्हणजे 2, पॉली म्हणजे अनेक. आणि याच्यावरती प्रश्न एक आलेला आहे. एक प्रश्न याच्यावरती आलाय म्हणून ते सांगतोय. मग म्हटलं तुम्हाला मोनोप्लॅकोफोरा किती शेल असायला पाहिजे? 1. बायव्हॅल्विया मध्ये किती शेल असायला पाहिजे? 2. आणि पॉलीप्लॅकोफोरा मध्ये 2 पेक्षा जास्त. 3 पार्ट झाले. मोनोप्लॅकोफोरा, बायव्हॅल्विया आणि पॉलीप्लॅकोफोरा. स्कॅफोपोडा आणि सिफॅलोपोड. हे बघ, स्कॅफोपोडा आणि सिफॅलोपोडा. राहील लक्षात? 2 सवर्ण आहे. 2 कशावरने? हे पाठ करावं लागणार हा, कारण ॲनेलिडा, आर्थ्रोपोडा आणि मोलस्क थोडं इन डिटेल माहित असणं अपेक्षित आहे. तुम्हाला एक प्रश्न आलाय, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितला होता. एक प्रश्न आलाय की विंचू इन्सेक्ट मध्ये नाही येत. गण इन्सेक्टामध्ये नाही येत ना विंचू. विंचू झालं, स्पायडर झालं, टिक्स झालं, माईट झालं, इन्सेक्टामध्ये नाही येत. प्रश्न आहे त्याच्यावरती. सेम असं हे पाठ करावं लागेल. हे 3 तर वरचे सोपे आहेत ना. मोनोप्लॅकोफोरा, बायव्हॅल्विया, पॉलीप्लॅकोफोरा, स्कॅफोपोडा आणि सिफॅलोपोडा. स्कॅफोपोडा आणि एकच लक्षात ठेवायचं थोडंसं ऑड, गॅस्ट्रोपोडा. कोणता लक्षात ठेवणार?
गॅस्ट्रोपोडा, गॅस्ट्रोपोडा. शेवटचं लक्षात ठेवणार, गॅसवरने गॅस्ट्रोपोडा, गॅसवरने गॅस्ट्रोपोडा. राहील का लक्षात? गॅसवरने काय लक्षात ठेवणार? गॅस्ट्रोपोडा. गॅसवरने लक्षात ठेवणार. आणि अजून एक लक्षात ठेवायचं, मोनोला एक शेल, दोन शेल आणि हे अनेक शेल. आणि एक गॅस्ट्रोपोडा जो आहे ना त्याला एकच शेल असते. गॅस्ट्रोपोडाला किती शेल असते? आणि एक लक्षात ठेवायचं, तुमच्या ज्या स्नेल आहे ना, स्नेल ह्या तुमच्या गॅस्ट्रोपोडामध्ये येतात. स्नेल कशात येतात? एवढं लक्षात राहील. बाकीच्या स्नेलचे नाव नाही लक्षात राहिले तरी चालतं, पण तुम्हाला एवढं कळलं पाहिजे का स्नेल कशामध्ये येतात आणि त्याला किती लेअर असतात राजा? शेल किती असतात? एक. किती शेल असतात? चला एकदा रिवाइज करूया. मोनोप्लॅकोफोरा, बायव्हॅल्विया, पॉलीप्लॅकोफोरा, स्कॅफोपोडा, सिफेलोपोडा, गॅस्ट्रोपोडा. परत एकदा, मोनोप्लॅकोफोरा, बायव्हॅल्विया, पॉलीप्लॅकोफोरा, स्कॅफोपोडा, सिफेलोपोडा, गॅस्ट्रोपोडा. मोनोला किती शेल? एक. बायव्हॅल्वियाला दोन. पॉलीला दोन पेक्षा जास्त. आणि गॅस्ट्रोपोडाला, आणि गॅस्ट्रोपोडामध्ये काय येतं? गोगल. गॅस्ट्रोपोडामध्ये काय येतं? गोगल. इथपर्यंत राहील लक्षात? गॅस्ट्रोपोडामध्ये काय येतं? गोगल. आता हे आपण थोडस इन डिटेल लिहू. मोलस्का. काय लिहायला पाहिजे? मोलस्का. सांगा पहिला काय लिहायचा? मोनोप्लॅकोफोरा. मोनोप्लॅकोफोरा. हा एम वर नाही ना राजा? हा कशावर नाही? एम वर. हा एम वर. पुढे सांग. बायव्हॅल्विया. बायव्हॅल्विया. नंतर पॉलीप्लॅकोफोरा. पॉलीप्लॅकोफोरा. नंतर स्कॅफोपोडा. 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 नंतर सिफेलोपोडा. 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 डन का? हा एक राहिला ना, गॅस्ट्रोपोडा. एक राहिला कोणता? गॅस्ट्रोपोडा. चला काय लिहायला पाहिजे? याचे शेल लिहायला पाहिजे का लगेच? मोनोला एक शेल, बायव्हॅल्वियाला दोन शेल, पॉलीला दोन पेक्षा जास्त, आणि याला एकच शेल. याच्यात काय लिहायचं? एवढं पाठ पाहिजे. हा एम वरने येतो ना? कशावरने येतो? हा एम वर. बरोबर ना? हा कशावरने राजा? याचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. एम नंतर काय येतो? एन. निओपिलिना गॅलिएथी. एक्झाम्पल काय लक्षात ठेवायचं? तुम्हाला एक माहिती आहे का रे? एक एक्झाम्पल आपण पाहिलं होतं जो की ऍनेलिडा आणि आर्थ्रोपोडाला जोडतो. आठवतंय? ऑनिकोफोरा मध्ये पॅरिपॅटस येतं आणि ते पॅरिपॅटस ऍनेलिडा आणि आर्थ्रोपोडाला जोडतं. कसं लक्षात राहील मी सांगतो. तुम्ही पॅटीस खाता, माहिती आहे पॅटीस? ते दोन लोकांना जोडतं. एक दुकानदार आणि दुसरा कस्टमर. मग ह्या पॅटीसला दुकानदार आणि कस्टमर आहे ना, दुकानदाराला अ म्हणायचं आणि कस्टमरला अ म्हणायचं. मग पॅरिपॅटस कोणाला जोडतं? ऍनेलिडा, आर्थ्रोपोडा. आता लक्षात राहील, हा प्रश्न जनरेट होणार पॅरिपॅटस. मग पॅटीस लक्षात ठेवायचं आणि त्याला अ लक्षात ठेवायचं. ऍनेलिडा आणि आर्थ्रोपोडा. हा जो निओपिलिना गॅलिएथी, याचा हा काय झाला? मोनोप्लॅकोफोरा. हा एम नी सुरुवात आहे ना, एम नंतर काय येतो? आणि म्हणून याचं एक्झाम्पल येतं निओपिलिना गॅलिएथी. आणि महत्वाचा प्रश्न का बरं आहे? कारण तो ऍनेलिडा आणि मोलुस्काला जोडतो. ऍनेलिडा आणि मोलुस्काला जोडतो. लिहा. काय एक्झाम्पल लिहिणार मी? निओपिलियाना गॅलिएथी. निओपिलियाना गॅलिएथी कोणाला जोडतो? हा ऍनेलिडा आणि मोलुस्का.